मित्रांनो, मला माहिती आहे की मी खूप 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 जास्त लेट आहे, पण थोडंसं समजून घ्या मला. ओके. सो आज आपण बघणार आहे व्हेंटिलेटरबद्दल. तर व्हेंटिलेटर म्हणजे काय? ओके. तो तुम्ही खूप साऱ्या आय-सी-यूमध्ये बघितला असेल किंवा खूप साऱ्या मूव्हीजमध्ये बघितला असेल किंवा आता तुम्ही जर फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये असाल आणि तुम्हाला माहिती नसेल की व्हेंटिलेटर म्हणजे काय, तर हे तुम्हाला मे बी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा जाशाल तेव्हा तुम्हाला कळेल की व्हेंटिलेटर म्हणजे काय. ओके. आय डोंट नो मी सिलेबसमध्ये पाहिलं होतं की नाही, बट हे तुमच्या नाही का, जर तुम्ही क्लिनिकमध्ये काम करणार आहात, हॉस्पिटलमध्ये काम करणार आहात, आय-सी-यूमध्ये काम करणार आहात, कोणत्या पण इमर्जन्सी सेटअपमध्ये काम करणार आहात, तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो व्हेंटिलेटर म्हणजे असे यंत्र जे रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये म्हणजे लंग्समध्ये हवा म्हणजे ऑक्सिजन पाठवते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्याचे काम करते. समजलं व्हेंटिलेटर म्हणजे काय? व्हेंटिलेटर आज तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हे व्हेंटिलेटर असतं. ठीक आहे. याच्यातून दोन दोन पाईप्स असतात. ओके. याच्यात आणि एक जो पाईप असतो ते मीन्स ऑक्सिजन देण्याचं काम करतं आणि एक जो पाईप असतो तो कार्बन डायऑक्साईड काढण्याचं काम करतो. ठीक आहे. मी पुढेच तुम्हाला समजून सांगेल सगळं. ठीक आहे. तो जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतः श्वास घेणे कठीण होते तेव्हा आपण व्हेंटिलेटर लावतो. ओके. व्हेंटिलेटर केव्हा लावतो? जेव्हा जेव्हा व्यक्ती स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही तेव्हा आपण व्हेंटिलेटर लावतो. ओके. गंभीर आजारांमध्ये अपघात झालाय, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट किंवा कोविड-19 सारखे, म्हणजे कोविड म्हणजे काय, का बरं हे मी लिहिलेलं आहे, कारण की याच्यामध्ये पण पेशंट स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही. ओके. सो तेव्हा डॉक्टर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवतात. ओके. सो आता पुढे बघू आपण व्हेंटिलेटर कसे काम करते. ओके. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मशीन रुग्णाला तोंडात किंवा नाकात ट्यूब लावली जाते. आता मी तुम्हाला हा फोटो दाखवला आहे. हे पण आपण शिकू इंट्युबेशन कसं करतात. इंट्युबेशन मेनली आपण नाही करत, नर्सिंग फील्ड डॉक्टर करतात इंट्युबेट. ओके. पण मी कोणत्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बघितलेलं आहे की डॉक्टरपेक्षा पण छान नर्सेस करतात म्हणजे इंट्युबेशन. जर डॉक्टरला मीन्स खूप जास्त ज्यांना एक्सपिरियन्स असतो 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 30 वर्षाचा, सो ते ते नर्सेस पण इंट्युबेट करू शकतात, पण डॉक्टर तिथे असले तर. पण हे आपल्या इंडियन काउन्सिलमध्ये नाही आहे, डॉक्टरच इंट्युबेट करतात पेशंटला. ओके. सो मशीन रुग्णाच्या तोंडात किंवा नाकात ट्यूब लावली जाते. मी तुम्हाला इथे फोटो दाखवलेला आहे. ठीक आहे. मी तुम्हाला पुढे पण शिकवेल इंट्युबेशन कसं करतात. ओके. ऑक्सिजन फुफ्फुसात ढकलते. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, एक जो पाईप असतो, ठीक आहे, त्याच्यातून पेशंटच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन जातो. ठीक आहे. आणि एक जो पाईप असतो तो कार्बन डायऑक्साईडसाठी असतो, बाहेर काढण्यासाठी. ठीक आहे. ओके. श्वास घेणे आणि सोडणे नियंत्रित करते. आता व्हेंटिलेटरचं काम काय असतं? आता देवाने आपल्याला म्हणजे एवढी छान बॉडी दिलेली आहे, म्हणजे जे पण काही आहे आपण देवाचे कधी आभार कधी मानत नाही, की जे काम मशीन करतं, म्हणजे जे काम मशीन करतं ते आपण ऑटोमॅटिकली करू शकतो. आपण श्वास घेऊ शकतो, श्वास सोडू शकतो. ठीक आहे. सो ते आपण आता फिलॉसॉफीवर नंतर जाऊ, पण हे इम्पॉर्टंट आहे. श्वास घेणे आणि सोडणे याचं नियंत्रण करते. ठीक आहे. आता हे कधी वापरतात? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं हे कधी वापरतात. गंभीर श्वसन ची समस्या असेल तेव्हा, म्हणजे तुम्हाला ब्रीदिंग डिफिकल्ट होत असेल, म्हणजे इंग्लिशमधून सांगायला गेलं तर तुम्हाला एसओबी होत असेल, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होत असेल, तुम्हाला ब्रीदिंग डिफिकल्टी होत असेल, तुम्हाला लंग्सचा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला COPD असेल, तुम्हाला मीन्स पेशंटला, सॉरी तुम्हाला नाही, पेशंटला, आय एम सो सॉरी, मी तुम्हाला बोलते, पण पेशंटला जर ह्या प्रकारच्या काही गोष्टी असतील तर आपण त्यांना व्हेंटिलेटर लावतो. ओके. सो ऑपरेशन दरम्यान आपण पेशंटला जनरल अनेस्थेशिया जर दिला, पेशंटला फुल बॉडी, जेव्हा जनरल अनेस्थेशिया म्हणजे फुल बॉडी जेव्हा पेशंटची सिडेट असते, सिडेशनमध्ये असते. सिडेशन म्हणजे काय, तर भूल देणे. ठीक आहे. सो सिडेशनमध्ये असते तेव्हा तो स्वतःहून तर श्वास घेऊ शकत नाही, कारण की तो पूर्णपणे डिपेंडेंट कोणावरती येतो आता, डॉक्टरांवरती. ठीक आहे. सो ऑपरेशनच्या दरम्यान पण आपण व्हेंटिलेटर लावतो. ओके. सो फुफ्फुसाचे आजार मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, निमोनिया, त्याच्यानंतर COPD, जे काही आहे, जे लंग्सचे आजार आहेत, लंग कॅन्सर, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. जे खूप इमर्जन्सी लेवलला जातात किंवा खूप जास्त मीन्स लास्ट स्टेजला असतात, तेव्हा आपण
व्हेंटिलेटर लावतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, ठीक आहे. आर-टी-एमध्ये पण आपण व्हेंटिलेटर लावतो कधी-कधी, ठीक आहे. समजलं तुम्हाला? एकदम शॉर्टमध्ये, एकदम सिम्पलमध्ये, सिम्पल भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं की व्हेंटिलेटर म्हणजे काय. आता पुढचा जो व्हिडिओ येईल तो येईल टाईप्स ऑफ व्हेंटिलेटर आणि त्याचे मोड्स काय आहेत ते येईल, ठीक आहे. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हो, मी खूप लेट आहे, बट प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी जॉब करून तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो प्लीज 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 हा व्हिडिओ बघा, शेअर करा. थँक्यू.